स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. तर मी प्रत्युष गायकवाड तुम्हाला शिकवणार आहे EVS स्टँडर्ड 3 चे लेसन. आज आपण शिकणार आहोत पहिला लेसन. तर चला जाऊया. आवर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्ग, आजूबाजूचा परिसर, त्यालाच एन्व्हायरमेंट म्हणतात. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता? लुक ॲट द पिक्चर अलॉंग साईड. हे चित्र बघा. यू कॅन इझिली नेम ऑल दिस थिंग्स. तुम्ही या सगळ्या वस्तूंची नावं सांगू शकता. हे काय आहे? बॅट, पॉट, कप, थ्रेड, बनाना, कॉर्न. व्हॉट मटेरियल आर दे मेड फ्रॉम? बॅट कशाने बनलेली आहे? वूड. पॉट मातीनी, कप मातीनी, थ्रेड नॅचरल आहे, बनाना तो बी नॅचरल आहे, कॉर्न तो बी नॅचरल. टेक अ लुक अराउंड. इथं पहा. देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस. इथं लय वस्तू आहे. दगडं, खारुताई, माकड, ससा, बटरफ्लाय. अजून काय आहे? घरं, रस्ता, नदी. दे फॉर्म आवर एन्व्हायरमेंट. या सगळ्या गोष्टी मिळून काय बनवतात? एन्व्हायरमेंट. यालाच एन्व्हायरमेंट म्हणतात. देअर आर स्टोन, रॉक्स अँड सॉइल. इथं काय आहे? दगडं, माती, वाळू. देअर आर रिव्हर, स्ट्रीम्स अँड लेक्स. इथं नदी आहे. देअर इज एअर, हवा. इथं हवा आहे. देअर आर हिल अँड माउंटन. तिथं काय आहे? डोंगर. देअर आर जंगल. जंगल आहे तिथं जंगल. देअर आर फील्ड अँड हाऊसेस. तिथं शेती करतील माणसं. अँड रोड अँड ऑल्सो बॅरन लँड्स. तिथं रोड बी आहे. वी ऑल्सो सी मेनी डिफरंट ॲनिमल अराउंड अस. लय ॲनिमल बघितले असेल तुम्ही इथं. पहा, हा कोणता आहे? मंकी, स्क्विरल, रॅबिट, फुलपाखरू. वी ऑल्सो सी मेनी डिफरंट ॲनिमल अराउंड अस. डिफरंट टाईप ऑफ ट्री अँड बुशेस अँड क्लाइंबर्स मेक अवर एन्व्हायरमेंट ब्युटिफुल. ट्री, बुशेस, गवत, या सगळ्या गोष्टी आपल्या एन्व्हायरमेंटला ब्युटिफुल बनवतात. We too are a part of environment. आपण सुद्धा एन्व्हायरमेंटचे एक पार्ट आहोत. अ स्पॅरो अँड रोड साईड स्टोन. स्पॅरो आणि स्टोन या दोन्हीतला फरक येतो. हे आहे स्पॅरो आणि हा आहे स्टोन. या दोघांमधला फरक सांगा बरं. चिमणी. चिमणी उडती पण दगड उडतो का? नाही. चिमणी अंडे देते पण दगड देतो? नाही. का बरं? कारण दगड नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि चिमणी लिव्हिंग थिंग आहे. आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग या दोन टाईप्स आहेत. लिव्हिंग थिंग म्हणजे ज्या वस्तू जगतात. आता चिमणी जगती, ती हलती, चालती, खाती आहे ना. पण स्टोन हे करतो का? नाही. का बरं? नाव लेट्स लुक ॲट द स्टोन अँड स्पॅरो इन आवर सराउंडिंग अँड कम्पेअर देम. अ स्टोन रिमेन्स वेअर इट इज. आता दगड एखाद जागेवर राहतो पण स्पॅरो राहते का? चिमणी राहते का एखाद जागेवर? नाही. इट प्लेस चेंजेस ओनली इफ समवन पिक इट अप अँड मूव्ह इट. समजा तुम्ही दगडला उचलला आणि ठेवलं तेव्हा चालतो तो. तसा हलतो का तो? नाही. पण चिमणीला थोडी तसं करावं लागतं. चिमणी तिचीच हलती ना. इट डझंट ईट. दगड खातो काही? नाही. सो इट डझंट ग्रो बिगर. म्हणून तो मोठा होत नाही. पण चिमणी खाती म्हणून ती छोटीची मोठी होती. इट डझंट हॅव बेबीज आयदर. आणि दगडला बेबीज बी नसतात, बाळं बी नसतात, पण चिमणीला राहते. इट्स नॉट सेम विथ स्पॅरोज. हे सगळं सेम आहे का स्पॅरोज सोबत दगडाचं? नाही. दे बिल्ड नेस्ट. ते स्वतःचं घर बांधतात, नेस्ट. दे मूव्ह हिअर अँड देअर ऑफ देअर ओन. ते स्वतः इकडं तिकडं जातात. दे इट इन्सेक्ट अँड ग्रेन्स. ते गहूचे दाणे खातात, नाही तर इन्सेक्ट खातात, किडे. दॅट इज वाय दे ग्रो. त्याच्यामुळंच ते मोठे होतात. दे ले एग्स इन नेस्ट. ते कुठं अंडे घालतात? नेस्टमध्ये. लिटल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग्स. छोट्या चिमण्या त्या एग्समधून बाहेर येतात. स्पॅरोज टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन. चिमण्या त्यांच्या लहान बाळांचं खूप काळजी घेतात. वाय डू वी सी दिस डिफरन्सेस बिटवीन स्पॅरो अँड स्टोन? आता त्याचंच कम्पॅरिझन आहे. द स्पॅरो इज लिव्हिंग थिंग
द स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग. स्पॅरो सांगा लिव्हिंग थिंग आहे म्हणजे तो जगतो ना. तो लिव्हिंग थिंग आहे, पण स्टोन थोडी जगतो, म्हणून तो नॉन लिव्हिंग थिंग आहे. स्पॅरो का बरं लिव्हिंग थिंग आहे? तो हलतो, खातो, उठतो, बसतो, म्हणून तो लिव्हिंग थिंग आहे. पण स्टोन हे करतो का? नाही, म्हणून तो नॉन लिव्हिंग थिंग आहे. देअर इन आवर थिंग्स इन आवर सराउंडिंग फॉर्म 2 ग्रुप्स. आपल्या आजूबाजूच्या वस्तू 2 ग्रुप फॉर्म करत्या. कोणत्या? लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजे काय? ज्या वस्तू जगतात, ज्या स्वतःहून काहीतरी करतात. समजा चिमणी, ती स्वतः चालती, खाती, आहे ना, म्हणून ती लिव्हिंग थिंग आहे. पण दगड हे करतो का? नाही, कारण तो नॉन लिव्हिंग थिंग आहे. तसंच आपण डॉगच्या याच्यात घेऊ एक्झाम्पल. डॉग तर जागेहून हलतो, बुकतो, खातो, आहे ना, पण झाड असं करतो का? हलतो. तर नॉन लिव्हिंग थिंग आहे का मग झाड? नाही, तो लिव्हिंग थिंग आहे, त्याला बी ग्रोथ आहे. ॲनिमल हॅव बेबीज अँड सीडलिंग ग्रो फ्रॉम सीड्स. आता सांगा, ॲनिमलचे बेबीज राहते, आहे ना, चिमणीची बेबी आहे, डॉगची आहे, पण झाडाची आहे का? तुम्ही हे पाहिले असेल, पहा बी. समजा तुम्ही पपई कापली, त्याच्यात लय मोठी बी राहते. ते जेव्हा तुम्ही गाडते तेव्हा त्याचं एक झाड येतं, ते बेबी प्लांट राहतं. प्लांट्स टू मूव्ह. फॉर एक्झाम्पल, झाडं सुद्धा हलतात. फॉर एक्झाम्पल, वेन अ बर्ड ब्लूम्स इन टू फ्लावर. समजा तुम्ही एखादं पाहिलं असेल फुल, हळूहळू ते तुम्ही आज पाहिलं एवढं सगळंच आहे, पण उद्या पाषाण मोठं होईल ते, तुम्ही त्याच्यात बी हालचाल पाहतात ना, म्हणजे ते बी लिव्हिंग थिंग आहे. तुम्ही झाडाला पाणी टाकतात, झाड पाणी घेऊन टाकतं, आहे ना, ते बी लिव्हिंग थिंग आहे, त्याला बी पाणीच लागतं. ऑफकोर्स प्लांट्स डू नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस लाईक ॲनिमल. हा, प्लांट्स नाही हालत गो एका जागेवर, पण ते लिव्हिंग थिंग आहे. त्यांचे रूट्स राहते. तुम्ही ज्या झाडांच्या खाली पाहिलं का, त्याला रूट्स राहते. ते रूट्स ना मोठे राहते नाही छोटे राहते, ते त्यांना जागेवरून हलून नाही देत. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकतात का परत? आर दिस थिंग्स इन पिक्चर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग? आता तुम्हाला सांगायचं आहे कोणती लिव्हिंग थिंग आहे आणि कोणती नॉन लिव्हिंग थिंग आहे. ही लिव्हिंग थिंग आहे? यस, ही लिव्हिंग थिंग आहे. ही लिव्हिंग थिंग आहे? यस. ही बी लिव्हिंग थिंग आहे. ही लिव्हिंग थिंग आहे. ही लिव्हिंग थिंग आहे. ही नॉन लिव्हिंग थिंग आहे. लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग. परत आता तुम्हाला सांगायचं आहे, ही लिव्हिंग थिंग आहे? यस. ही लिव्हिंग थिंग आहे? यस. ही लिव्हिंग थिंग आहे? यस. ही यस. ही नॉन लिव्हिंग थिंग. ही बी नॉन लिव्हिंग थिंग. नॉन. ही लिव्हिंग थिंग आहे. ही नॉन लिव्हिंग थिंग आहे. कळालं? यूज युअर ब्रेन पॉवर. आता स्वतःची ब्रेन पॉवर वापरा. अ रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो. आता सांगा, एक रेल्वे हलती एका जागेवर. ट्रेन पाहिली असेल तुम्ही? ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते, ती लिव्हिंग थिंग आहे का नॉन लिव्हिंग थिंग आहे? सांगा. नो, ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. ट्रेन नॉन लिव्हिंग थिंग आहे. वूड कम्स फ्रॉम ट्री विच आर लिव्हिंग थिंग. आता लाकूड कुठून भेटतं? झाडापासून. झाड तर एक लिव्हिंग थिंग आहे. आता आपण लाकडाची खुर्ची बनवली तर ती बी लिव्हिंग थिंग राहील का? काय आन्सर? नो, ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. विच बर्ड्स डू यू सी इन युअर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूला जेवढे पक्ष्यांची तुम्ही जेवढे पक्षी पाहिले त्याचे नावं एका नोटबुकमध्ये लिहा. कॅन यू नेम सम थिंग्स दॅट आर मेड फ्रॉम स्टोन. तुम्ही काही गोष्टी सांगू शकतात का ज्या दगडाने बनले? सांगू शकतात? कमेंट करा. द रिलेशनशिप बिटवीन ऑल दिस थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. वॉटर अँड एअर आर द पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. पाणी आणि हवा या दोन्ही एन्व्हायरमेंटच्या भाग आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम.
सगळ्या लिव्हिंग थिंग्सला ते पाहिजे राहतं. सगळ्यांना, तुम्हाला बी पाणी पाहिजे राहतं, श्वास घेतात तुम्ही, हवा पाहिजे राहते. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. सगळ्या लिव्हिंग थिंग्सला जेवणसुद्धा लागतं. दे गेट देअर फूड फ्रॉम एन्व्हायरमेंट. आणि त्यांना ते एन्व्हायरमेंटमधून भेटतं. कुठून सांगा बरं? कोणत्या एन्व्हायरमेंटमधून? झाडांपासून भेटतं. झाडांनाच येतं ना. गाजर, कांदा, तुम्ही कोणतीही भाजी करा ती झाडालाच येते. मटकी, वॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाईव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. माणसांना नाही तर ॲनिमलला जे गरजेचं राहतं त्यांना ते एन्व्हायरमेंटमधून भेटतं. बर्ड्स बिल्ड नेस्ट. ते बर्ड्स त्यांचं हे बांधते नेस्ट. दे नीड कॉटन ट्विक्स अँड थ्रेड. त्यांना काय लागतं? कॉटन ट्विक्स. त्यांना कॉटन लागतं. कॉटन काय राहतं? कापूस. ट्विक्स अँड थ्रेड्स. ट्विक्स काड्या नाही तर धागे, ते लागतं त्यांना ते बांधायला. दे गेट दिस थिंग्स फ्रॉम एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना कुठून भेटतात? यस, एन्व्हायरमेंट. ह्युमन बीइंग यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम एन्व्हायरमेंट. आपण सुद्धा लई गोष्टी वापरतो एन्व्हायरमेंटमधून. यपा ही कॉटन हे झाडांना भेटतं. यपा आपला ड्रेस कॉटननी बनवले. यपा ही शीप आहे. शीप म्हणजे बकरी. आपण हिचे केस कापतो आणि धागे बनवतो. यपा दिसले का? नोटबुक कशाने बनवतो आपण? आपण झाड कापतो आणि नोटबुक बनवतो. झाडांचे जे लाकूड राहतं त्याने आपण नोटबुक बनवतो. आपण कोणकोणत्या गोष्टी बनवतो सांगा बरं? चटई, मॅट, बास्केट, पेपर बनवतो. या सगळ्या गोष्टी आपण कुठून बनवतो? एन्व्हायरमेंट. वी बिल्ड हाऊस युजिंग क्ले, स्टोन अँड वूड. आपण घर बांधतो काय काय वापरून? क्ले वापरतो, स्टोन वापरतो, लाकूड वापरतो. दिस मटेरियल टू वी गेट फ्रॉम एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटमधून भेटतात. द सीड फ्रॉम सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय विंड. काही बिये प्लांट्सच्या त्या विंडनी स्कॅटर झालेले आहे. ॲज अ रिझल्ट सीडलिंग ऑफ दोज प्लांट्स ग्रोज इन न्यू प्लेसेस. म्हणजे त्यांच्या सीड दुसऱ्या जागेवर उगतात. दस प्लांट टू गेट हेल्प फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे झाडाच्या बिया हवेने उडून जातात आणि त्या कुठंतरी मातीत पडतात, म्हणून त्याचं अजून एक झाड उगतं. हे एन्व्हायरमेंटसाठी फायदा आहे. लिव्हिंग थिंग्स मेक मेनी थिंग्स फ्रॉम एन्व्हायरमेंट. आपण लय मोठ्या गोष्टी बनवतो एन्व्हायरमेंटमधून. व्हॉट इफेक्ट डज दॅट हॅव ऑन एन्व्हायरमेंट. तर कोणता इफेक्ट येतो याच्यामुळे एन्व्हायरमेंटवर? ॲनिमल लाईक व्हल्चर अँड फॉक्सेस इट फ्लेश ऑफ डेड ॲनिमल. व्हल्चर आहे का याचं नाव आहे पक्षीचं. तो काय खातो माहिती का? काय? एखादा मरेल प्राणी असेल त्याला खातो तो. दे क्लीन आवर एन्व्हायरमेंट वाईल दे सॅटिस्फाय देअर हंगर. पण आता जर ते घाणतीच पडून राहिली तर ती सडत आणि आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म होईल. वल्चर स्वतःचं बी पोट भरून घेतो आणि एन्व्हायरमेंटची बी मदत करतो. रिमेनिंग डेड ऑफ ॲनिमल डिके. आणि काही जे ॲनिमलचे उरेल राहते का ते मातीत जातं आणि ते झाडांसाठी चांगलं होऊन जातं. फर्टिलायझर झाडांना त्याची गरज राहते. लिव्ह फॉल ऑफ ट्रीज दे टू रॉट गेट मिक्स्ड इन सॉईल. झाडाचे पानं पडते ते बी मातीत मिक्स होते आणि त्याचं बी चांगलं खत तयार होतं, फर्टिलायझर. प्लांट्स गेट नरिशमेंट फ्रॉम फर्टाईल सॉईल. आणि प्लांट्सला त्यांनी फायदाचे. दस लिव्हिंग थिंग्स ब्रिंग आउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. तसंच लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये बदल आणतात. तर तुमचा लेसन संपला आहे आवर एन्व्हायरमेंट. आपण सगळ्या गोष्टी शिकलो. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण पुढचा चॅप्टर शिकणारच आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.